स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण जन्मशताब्दी समारोह, सिंचन विकासाचं योगदान. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि विकासाच्या कामांना गती मिळाली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांना मिळाला. महाराष्ट्र राज्याच्या जलसंपत्तीचा विकास कसा व्हायला पाहिजे याची त्यांच्या मनामध्ये काही स्वप्न होती. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विकासाचा पाया मजबूत करायला पाहिजे हे त्यांनी अचूकपणे हेरलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून धरण बांधणीचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे हे सुद्धा त्यांनी ओळखलं होतं. यासाठी नाशिकमध्ये मेरी महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा शासनानं निर्णय घेतला. या कामाचा शुभारंभ स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते 7 जुलै 1959 रोजी झाला. त्यावेळी ते म्हणाले होते, राज्याचा जलसंपदा विकास साधण्यासाठी नाशिक येथून अभियंत्यांची बुद्धिमत्ता काम करेल आणि मंत्रालयातून या कामाचं नियंत्रण होईल. पाण्याचा थेंबन थेंब साठवून तो गरीब शेतकऱ्यांच्या शेतात कसा पोचवता येईल आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कसा होईल हेच विकासाचं ध्येय राहील. उजनी धरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी विचार मांडले होते. हे विठ्ठला, तुझी चंद्रभागा तुझ्या अंगणात पंढरपुरात पोचण्यापूर्वी आज आम्ही वारकऱ्यांनी तिला अडवलंय. हे विठ्ठला, आता तू या पाण्यात मिसळून या गरीब शेतकऱ्यांच्या शेतात जा आणि त्यांना सुखी आणि समृद्ध कर. आपण उजनी प्रकल्पाच्या बांधकामाची क्षणचित्र पाहूया. उजनी प्रकल्पानं गेल्या 32 वर्षात केलेल्या प्रगतीचा आपण मागोवा घेऊया. उजनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी 82 गावातल्या 29,000 हेक्टर क्षेत्राचं भूसंपादन करण्यात आलं आहे. 51 गावातल्या 54,763 लोकांचं आणि 9,956 घरांचं पुनर्वसन 104 नवीन गावठाणात करण्यात आलं आहे. परंतु प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ आणि शासन यंत्रणा यांनी एकत्र येऊन सामंजस्यानं यातून यशस्वी मार्ग काढला आहे आणि त्यामुळेच उजनी प्रकल्पासारखं रत्न जन्माला आलं आहे. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातूनच उजनी प्रकल्प साकार करणं शक्य झालं आहे. प्रकल्पग्रस्तांच्या या असीम त्यागाला जलसंपदा खात्याचा मानाचा मुजरा. हा प्रकल्पग्रस्त पहा. धरणावर नोकरी करत, कष्टानं दिवस काढत त्यानं मुलांना पदवीधर बनवलं आहे. मुलं आता भला मोठा पगार मिळवतात. मुलांनी दिलेल्या 4 चाकी गाडीनं तो कामावर येतो. यशवंत सागराला नमन करूनच तो आपल्या कामाला सुरुवात करतो. भीमा आणि नीरा नद्यांच्या संगमाजवळ नीरा नरसिंगपूर
हे देवस्थान आहे. संगमाच्या खाली 300 मीटर अंतरावर भीमा जलसेतू बांधण्यात आला आहे. भीमा सीना नदी जोड प्रकल्प 22 किलोमीटर लांबीच्या बोगद्यानं या नद्या जोडण्यात आल्या आहेत. आशिया खंडात नदी जोडण्यासाठी एवढ्या लांबीचा बोगदा पहिल्यांदाच बांधण्यात आला आहे. यातून 48,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. सीना खोऱ्यात पावसाचं पाणी तुटीचं आहे. अशा दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचल्यानं त्या भागाचा कायापालट झाला आहे. डाव्या कालव्यावर 96,000 हेक्टर तर उजव्या कालव्याद्वारे 51,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येतं. असं उजनी प्रकल्पामुळे एकूण 2.60 लक्ष हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार आहे. सध्या सुमारे 2 लाख हेक्टर क्षेत्र प्रत्यक्षात भिजत आहे. उजनी धरणात एकूण 117 टीएमसी पाणी साठतं. त्यापैकी 64 टीएमसी अचल म्हणजे डेड पाणीसाठा आहे. 53 टीएमसी चल म्हणजे प्रत्यक्ष वापर करण्याचा पाणीसाठा आहे. सोलापूर म्हणजे दुष्काळी जिल्हा. एकेकाळी घोडभर पाण्यासाठी माणसांची आणि जनावरांची भटकंती होत होती. या परिस्थितीची आठवण झाली तरी अंगावर शहारे येतात. उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील 314 गावांची पाण्याची तहान भागवली आहे. सोलापूर शहर, पंढरपूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, इंदापूर, अक्कलकोट, कुर्डुवाडी, करमाळा आदी 10 शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. 35 लाखापेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा होतो. उजनी धरणाच्या पायथ्याशी 12 मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. धरणाच्या खालच्या बाजूला 1.58 दशलक्ष घनमीटर क्षमतेचा बंधारा बांधण्यात आला आहे. पाणचक्कीचा प्रकार रिव्हर्सिबल आहे. ज्यावेळी वीज निर्मिती आवश्यक असेल त्यावेळी जलविद्युत प्रकल्प चालू करून वीज निर्मिती करण्यात येते. ग्रीडमध्ये ज्यावेळी वीज जादा असेल त्यावेळी वीज वापरून बंधाऱ्यातलं पाणी परत जलाशयात पंप करण्यात येतं आणि त्यापासून 6.5 कोटी रुपये उत्पन्न मिळतं. उजनी धरणाच्या जलाशयाचं यशवंत सागर असं नामकरण करण्यात आलं आहे. जलाशयाच्या अचल पाणीसाठ्याला दुष्काळाच्या परिस्थितीत एक अनोखं महत्त्व आहे. या प्रचंड अक्षय पाणीसाठ्यामुळे भीषण दुष्काळातही औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करू शकतो. विठ्ठलानं शेतकऱ्याला भरभरून दिलं आहे. विठुराया यावर्षी शेतकऱ्यांवर रुसलेले. श्रावण महिना संपला तरी यशवंत सागराच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही आणि कालव्यात पाण्याचा टिपूस वाहिलेला नाही. दुष्काळाचं भयान सावट डोळ्यासमोर दिसत आहे. उजनी प्रकल्पापूर्वी सोलापूर जिल्ह्यात 8 साखर कारखाने होते. उजनी प्रकल्पामुळे ऊस क्षेत्रात वाढ झाली आणि आता 23 साखर कारखाने आहेत. उजनी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील साखर कारखानदारांच्या योगदानामुळे झालेल्या क्रांतीची ही आकडेवारी पाहूया. 1980-1981 साली ऊसाचं गाळप 8 लक्ष टन होतं ते 2010-2011 साली 121 लक्ष टन झालं आहे. साखर उत्पादनात 1 लक्ष टनावरून 44 लक्ष टन इतकी वाढ झाली आहे आणि निर्माण होणारं उत्पन्न 30 कोटी रुपयांवरून 3,000 कोटी रुपये इतकं वृद्धिंगत झालं आहे. याशिवाय लाभक्षेत्राच्या बाहेरच्या कारखान्यांना काही शेतकरी ऊस पुरवत आहेत. दुधाचं संकलन हा सोलापूरमधला एक मोठा व्यवसाय आहे. शीतकरण झालेलं दूध मुंबई, पुणे, सोलापूर या शहरांना पाठवलं जातं. दूध पिशव्यांमध्ये अद्ययावत यंत्रणेद्वारे पॅक केलं जातं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत
विविध औद्योगिक व्यवसायांना आपण पाणी पुरवठा करत आहोत. बारामती, इंदापूर, टेंभुर्णी, कुरकुम, चिंचोली इथं MIDCनं औद्योगिक क्षेत्र विकसित केलं आहे. बिल्ट ही कागद तयार करणारी कंपनी पहा. त्यांचं वार्षिक उत्पादन 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या औद्योगिक कंपन्या उजनी प्रकल्पाच्या शाश्वत पाण्यातूनच निर्माण झाल्या आहेत. या सर्व औद्योगिक कंपन्यांची वार्षिक उलाढाल 7000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पावसाच्या आशेवर जगणारा शेतकरी उजनी प्रकल्पाच्या वरदानानं आता आंतरबाह्य बदलला आहे. सोन्यावाणी शेतं पिकू लागली आहेत. बैल बारदानाबरोबर शेतात यंत्रही आली आहेत. उद्योग कारखाने गावातच उभे राहिले आहेत. सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावला आहे. उजनी प्रकल्पानं यशवंत सागर रूपी अमृत शेतकऱ्यांच्या ओंजळीत सोपवलं आहे. शेतकऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून, कष्ट करून शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली आहे. त्याचमुळे हे दैदिप्यमान यश प्राप्त झालं आहे. माननीय यशवंतरावजी चव्हाण म्हणाले होते, शेतकरी जगला तर महाराष्ट्र जगेल. शेतकऱ्यांना साधन सामुग्रीनं संपन्न करायला पाहिजे. माननीय यशवंतरावजी चव्हाणांचं हे स्वप्न शेतकऱ्यांच्या जीवनात उजनी प्रकल्पाच्या पाण्यामुळे साकार झालं आहे. हे सहकाराचं, सकारात्मक प्रगतीचं चित्र पाहून मन उचंबळून येतं. वाऱ्यावर लहरणारा हा ऊस पाण्यात मिसळलेल्या विठ्ठलाला लवून जणू सलामी देत आहे. या पानांच्या संगीतातून विठ्ठल विठ्ठल असाच गजर ऐकू येत आहे. गेल्या 45 वर्षात उजनी प्रकल्पावर 1244 कोटी रुपये खर्च झाले आहेत. दरवर्षी शेतीमाल उत्पादनातून 2360 कोटी रुपये निर्माण होत आहेत. धरण पूर्ण झाल्यानंतर आजपर्यंत शेती उत्पन्नातून 15,000 कोटी रुपये निर्माण झाले आहेत. यशवंत सागर म्हणजेच पंढरीच्या पांडुरंगाची चंद्रभागा, साक्षात गंगाच. शेतकऱ्यांच्या दारात ती वसंत फुलवत आहे. शेतकऱ्यांचं जीवन यशवंत करण्यासाठी ती सदैव, अगदी अनंत कालापर्यंत सतत वाहतच राहणार आहे. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या वाणीत एवढं प्रचंड सामर्थ्य आहे की भूमिपूजनाच्या वेळी त्यांनी उच्चारलेले शब्द, हे विठ्ठला, आता तू या पाण्यात मिसळून या गरीब शेतकऱ्यांच्या शेतात जा आणि त्यांना सुखी आणि समृद्ध कर. उजनी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील हरित क्रांती आणि औद्योगिक प्रगतीच्या रूपात प्रत्यक्षात उतरलेलं पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे. या जन्मशताब्दी समारोहात स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीला जलसंपदा खात्याचा मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.